नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध पोलीस तपासकार श्री श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे अमानुष हत्या. दुपार चांगली डोक्यावर आली होती. 12:30-1चा सुमार होता. मे महिन्यातील कडक उन्हाळा चांगला जाणवू लागला होता. परंतु या उन्हाचं मुलुंड जंगलातून झपझपत आणणाऱ्या दोन व्यक्तींना काही वाटत नव्हतं. या उन्हाचा जणू त्यांना सरावच झाला होता. रोज दुपारी मुलुंड कॉलनी ते जंगल आणि जंगल ते मुलुंड कॉलनी असा प्रवास या दोन व्यक्ती करत होत्या. या व्यक्तीपैकी एक वयस्कर होता. त्याचं नाव होतं हामा मागा. या हामा मागा बरोबर 10-12 वर्षाचा एक लहान मुलगा होता. या मुलाचं नाव होतं बेचर नागा. हामा मागा आणि बेचर नागा हे दोघंही भारवाड जातीतील होते. हा जो हामा मागा होता तो मुलुंड कॉलनीजवळ एका झोपडपट्टीत राहत होता आणि दुधाचा धंदा करत होता. मात्र हा त्याचा दुधाचा धंदा तो चोरून करत होता. दूध विक्रीसाठी आवश्यक लागणारा कोणताही परवाना त्याच्याजवळ नव्हता. या हामा मागानं 10-12 म्हशी बाळगलेल्या होत्या. परंतु या म्हशीसाठी गवत चाऱ्याचा खर्च नको म्हणून त्यानं या म्हशींना मुलुंड जंगलात ठेवले होते. या जंगलात त्यानं एक मोठा असा गोठा बांधला होता. हामा मागाच्या या म्हशी सबंध दिवस जंगलात चरायच्या आणि संध्याकाळी या गोठ्यात येऊन थांबायच्या. आपल्या म्हशींसाठी हामा मागा जरी गवत चाऱ्याचा खर्च करीत नव्हता तरी तो रोज दुपारी म्हशींना देण्यासाठी आंबोण मात्र जंगलात घेऊन जायचा. म्हशींना हे आंबोण घायला घालून आणि त्यांचं दूध काढून हामा मागा मागे परतायचा. म्हशींना आंबोण घालण्यासाठी आणि दूध काढण्यासाठी हामा मागा बरोबर रोज दुपारी बेचर नागा देखील जात होता. हा बेचर नागा हामा मागाचा मुलगा होता, पण तो त्याचा दाक्तक मुलगा होता. हामा मागाला स्वतःचं मूलबाळ नसल्यामुळे त्याने आता हा मुलगा बेचर नागा दत्तक घेतला होता. दिसायला अत्यंत चुणचुणीत असलेल्या या बेचर नागाच्या दोन्ही हातात या हामा मागानं चांदीची 2 लहान कडी अडकवलेली होती आणि या कड्यांवर आपली त्यांनी नावं कोरून घेतली होती. हा मा. जंगलातून झटपट चालत आणि आपल्या हातातील भांडी सांभाळत हे दोघं आपल्या गोठ्यावर पोहोचले खरे, परंतु या गोठ्याच्या आसपास त्यांना कुठे म्हशी आढळल्या नाहीत. म्हशी कुठेतरी आत चरत असतील असं समजून हामा मागानं बेचर नागाला एका ठिकाणी म्हशी शोधण्यासाठी पाठवलं आणि तो दुसऱ्या दिशेला निघून गेला. बेचर नागा म्हशींना शोधण्यासाठी गेला खरा, परंतु जंगलात आत जाऊन देखील त्याला म्हशी आढळल्या नाहीत. तसा तो आणखीन आत शिरला. म्हशीनं आपला आवाज ओळखावा एवढ्यासाठी तो नेहमीप्रमाणे हा हो अशी आरोळी ठोकत होता. बेचर नागाची ही आरोळी त्यांच्या म्हशीपर्यंत पोहोचली की नाही ते माहीत नाही, परंतु त्याची ही आरोळी त्याच जंगलात त्याच वेळी हजर असलेल्या 3 व्यक्तींपर्यंत पोहोचली होती. ही आरोळी कानावर पडताच या 3 व्यक्ती बेचर नागाच्या रोखानं पुढे सरकू लागल्या. या बाजूला हामा मागा एकटाच म्हशी सोडण्यासाठी गेला असताना अर्ध्या वाटेतच त्याला आपल्या म्हशी आढळल्या. म्हशी नजरेस पडल्यावर हामा मागानं त्यांना आंबोण खायला घातलं आणि आवश्यक तेवढं दूध काढून तो आपल्या गोठ्यात परतला. हामा मागा गोठ्यावर परतला तरी बेचर नागा परतलेला नव्हता. तसा तो बोचकाळ्यात पडला. त्यानं गोठ्यातच बसून वेडी शिलगावली आणि बेचर नागाची वाट बघत बसला. परंतु बराच वेळ झाला तरी बेचर नागा आला नाही. तसा हामा मागा कंटाळला आणि तो आपल्या घरी जायला निघाला. कदाचित आपली वाट बघून पोरगं एकटंच पुढे निघून गेलं असेल असा संशय त्याच्या मनात आला होता. पण हामा मागा जेव्हा आपल्या घरी पोहोचला तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं की बेचर नागा अद्याप घरी परतलेला नाही. कदाचित जंगलात कुठेतरी तो चुकला असावा असं त्याला क्षणभर वाटलं आणि त्यानं आपल्या धाकट्या भावाला बेचर नागाच्या शोधासाठी जंगलात पाठवलं. हामा मागाचा जो भाऊ बेचर नागाच्या शोधासाठी घराबाहेर पडला होता त्याचं नाव होतं काणा उका. हा काणा उका अंगानं जसा जळजळकाट कडी होता. तो बरोबर चालत जंगलात येऊन पोहोचला आणि बेचर नागाचा शोध घेऊ लागला. बेचर नागाचा शोध घेत असताना
कणा उका जंगलात फिरताना अचानक एक विलक्षण थरद वृक्ष त्याच्या नजरेस पडलं. ते दृश्य पाहताच कणा उकासारखा धडधाकट गडी उभ्या जागी हादरला. कणा उकासारखा धडधाकट जवानाच्या अंगाला भीतीप्रद कंप सुटावा ते दृश्य म्हणजे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या छोट्या बेचर नागाचा मृतदेह होता. बेचर नागाची मान चिरून टाकण्यात आली होती आणि तो जमिनीवर जिथे उताणा पडला होता तिथे रक्ताचा जणू सडाच पडला होता. याच थारोळ्यात बेचर नागा पडला होता. इतकंच नव्हे तर त्याच्या मृतदेहाजवळच त्याच्या दोन्ही हाताचे पंजे कापून टाकले होते आणि बेचर नागाच्या हातातील चांदीची दोन्ही कडी नाहीशी झाली होती. हे विलक्षण दृश्य बघून कणा उकाची भीतीने बोबडी वळली आणि तो वेगानं आपल्या घराकडे धावू लागला. जणू काय एखादं भूतच मागे लागावं अशा झपाट्यानं तो वाऱ्यासारखा धावत होता. कणा उका धावत धापा टाकत घरी जेव्हा पोहोचला आणि त्यांनी जंगलातला प्रकार जेव्हा घरातील मंडळींना सांगितला तेव्हा घरात मोठा गोंधळ निर्माण झाला. हामामागाच्या घरी एक गावाला पाहुणा म्हणून काही दिवस राहिला होता. त्याचं नाव होतं पोपट नाथू भरवाड. हा पोपट थोडाफार शिकलेला होता. या प्रकरणाचं गांभीर्य त्याच्या लक्षात आलं आणि कणाऊकाला आपल्या बरोबर पोलीस स्टेशनला घेऊन गेला. कणाऊका त्यावेळी इतका घाबरलेला होता की तो पोपट बरोबर पोलीस स्टेशनला जाण्यासाठी तयार होत नव्हता. अखेर हामामागाच्या 1-2 शेजाऱ्यांना बरोबर घेऊन पोपट मुलुंड पोलीस स्टेशनच्या रोखानं निघाला. पोपट जेव्हा मुलुंड पोलीस स्टेशनवर येऊन धडकला तेव्हा दुपारचे 3 वाजले होते. मुलुंड पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर श्री विनायक वाकटकर आणि सहाय्यक सब इन्स्पेक्टर मधुकर मानकर एका संबंधी चर्चा करत आपल्या केबिनमध्ये बसले होते. पोपट जेव्हा मुलुंड पोलीस स्टेशनच्या चार्ज रूममध्ये आला त्यावेळी ड्युटीवर असलेला सब इन्स्पेक्टर ने पोपटकडे दुर्लक्ष केले. परंतु पोपटकडून सारा प्रकार समजता ड्युटी ऑफिसर खुर्चीतल्या खुर्शीत कोसळलाच. तो पोपटला बरोबर घेऊन वाकटकरांच्या केबिनमध्ये शिरला. भर दुपारी मर्डर केस उपस्थित होताच वाकटकर मानकर क्षणभर गोंधळले. त्यांनी पोपटच्या तोंडून सारी हकीकत नीटपणे ऐकून घेतली आणि पुढील हालचालीस वेगाने आरंभ केला. पोपटला सगळीच अपुरी माहिती आहे समजताच वाकटकरांनी आपल्या एका सहाय्यकास हामामागाच्या शेजाऱ्यांबरोबर हामामागाच्या घरी पाठवलं आणि हामामागा कणाऊका यांना जंगलात घेऊन यायला सांगितलं. वाकटकरांचा सहाय्यक पोलीस बाहेर पडताच वाकटकर मानकर आपल्या पथकासह पोपटला बरोबर घेऊन मुलुंड जंगलाच्या रोखानं वेगाने निघाले. 4:30च्या सुमारास पोलीस पार्टी मुलुंड जंगलात पोहोचली आणि त्यांनी बेचर नागाचा शोध सुरू केला. या जंगलात हामामागाचा जो गोठा होता त्या गोठ्यापासून पोलीस पार्टीनं शोध आरंभलेला होता. परंतु या गोठ्याच्या आसपास फिरून आणि बराच शोध घेऊनही पोलीस पार्टीला बेचर नागाचा मृतदेह आढळला नाही. खुनासारख्या प्रकरणात मृतदेह हाती सापडणं आणि पुढील तपास सुरू करणं आवश्यक असतं. मृतदेहाचा तपास लागल्याखेरीज खुनाबद्दलचे निश्चित धागेदोरे जुळवणं कठीण होऊन जातं. तशात बेचर नागाचा खून जंगलात झालेला होता. हा खून प्रत्यक्ष आपल्या डोळ्यानं पाहणारा साक्षीदार जंगलात सापडणं कठीण होतं. म्हणजे वाकटकर आणि मानकर यांना परिस्थितीजन्य पुराव्यावर भिस्त ठेवावी लागणार होती. वाकटकरांचा जो सहाय्यक कणाऊका आणि हामामागाला आणण्यासाठी गेला होता तो या दोघांना बरोबर घेऊन जंगलात येऊन धडकला. खुनाची निश्चित जागा आणि बेचर नागाचा मृतदेह कणाऊकानं बघितलेला होता. परंतु या प्रकारानं तो इतका भांबावला होता की त्याला ती जागा आठवेनाशी झाली होती. सायंकाळी 6:30 झाले तरी बेचर नागाचा मृतदेह पोलिसांना सापडत नव्हता. अंधार पडण्यापूर्वी हा मृतदेह सापडून पंचनामा करून वाकटकर मानकरांना पुढील तपास करायचा होता. परंतु अंधार पडत लागला आणि हे दोन्ही अधिकारी अस्वस्थ झाले. हा शोध सुरू असताना अखेर कणाऊकाला ती जागा सापडली आणि बेचर नागाचा मृतदेह पोलिसांना सापडला. बेचर नागाच्या हाताचे दोन्ही पंजे कापलेले आहे ते पाहून त्याच्या हातात असलेल्या चांदीच्या कड्यांसाठी त्याचा खून केला असावा असा अंदाज वाकटकर मानकर यांना आला. त्यांनी ताबडतोब त्या मृतदेहाची आपल्या परीनं शक्य ती सर्व पाहणी केली आणि पंचनामा करण्यास सुरुवात केली.
घटनास्थळी मानकरांनी पंचनामा आटोपल्यावर संबंधितांचे जबाब घेतले. बेचार नागाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलीस पार्टीनं जंगल सोडलं. वाकडकर मानकर जंगलातून जे बाहेर पडले ते थेट हमामागाच्या घरी येऊन थडकले. त्यांना आता प्रत्यक्ष तपासायला सुरुवात करायची होती. वाकडकर मानकरांनी हमामागाच्या घरी बरीच चौकशी केली, परंतु काही आशेचा किरण दिसला नाही. इतकंच नव्हे तर या काहीतरी घराच्याच भानगडी असाव्यात असा जो संशय अगदी आरंभी आला होता, तो संशय पुढील चौकशीत दूर झाला. मग आता प्रश्न असा होता की बेचार नागाचा खून कोण आणि त्यानेच हा खून केला असावा, याला पुरावा काय? या प्रश्नाबरोबर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला होता, तो असा की हे कृत्य एकाच माणसाचं आहे का एकाहून अधिक? ज्या अर्थी बेचारा नागाची मान चिरली होती आणि त्याच्या दोन्ही हातांचे पंजे कापले होते, त्या अर्थी हे कृत्य एकाहून अधिक माणसांचं असावं असा संशय वाकडकर मानकर यांना येऊ लागला. मात्र या प्रकरणात एक गोष्ट चांगली स्पष्ट झाली होती, ती म्हणजे बेचारा नागाचा हा अमानुष खून केवळ चोरीसाठीच झाला होता. त्याच्या हातातील 2 चांदीची लहान कडी बेचारा नागाचा काळ ठरली होती. ही एकच घटना पोलिसांना तपास कामाची दिशा दिसू लागली. जंगलात किंवा जंगलाच्या रस्त्यावर वाटमारी करणाऱ्यांपैकी हे कोणाचं कृत्य असावं असा संशय पोलिसांना येऊ लागला. मुलुंडमध्ये राहणारे आणि अशा वाटमाऱ्या करणारे अनेक सराईत गुन्हेगार पोलिसांच्या रेकॉर्डवर होते आणि त्यांची यादी मानकरांजवळ तयार होती. मानकरांनी त्याच रात्री या यादीतील काही जणांवर नजर ठेवण्याची व्यवस्था केली आणि चौकशीला सुरुवात केली. पोलीस स्टेशनात मानकरांनी संशयितास आपल्या प्रश्नांच्या जाळ्यात पकडायला सुरुवात केली, परंतु बेचारा नागाच्या खुनाबद्दल या संशयितास काही माहिती नव्हती. परंतु मुलुंडच्या जंगलात खून झाल्याचं समजतात तो म्हणाला, मला यातलं काही माहीत नाही. तुम्ही विक्रमला विचारा, रघुनाथला विचारा, ते नेहमी या जंगलात फिरत असतात. हे विक्रम आणि रघुनाथ कोण? ते ठाण्याला राहतात. ठाण्याच्या स्थानिक गुन्हेगारांची माहिती वाकडकर किंवा मानकरांना माहिती नव्हती. तरी विक्रम रघुनाथची अधिक माहिती मिळावी म्हणून मानकरांनी एका संशयितास आपल्या ताब्यात ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र एक अनपेक्षित प्रकार घडून आला. खुनासारख्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांचं चातुर्य पणाला लागतं, परंतु या चातुर्याला दैवाची जोड मिळाली म्हणजे पोलिसांना अज्ञात असलेला खुनी चटकन पोलिसांच्या हाती सापडतो. मानकरांच्या ताब्यात जो संशयित होता तो जंगलाच्या वाटेवर वाटमारी करणाऱ्यांपैकी होता. त्याच्याकडूनच पोलिसांना विक्रम आणि रघुनाथ ही 2 नावं समजली. शिवाय दोघेही मुलुंडच्या जंगलात फिरत असतात ही माहिती पोलिसांना समजली होती. आणि ही चौकशी सुरू असताना अचानक ठाणे पोलिसांकडून मुलुंड पोलीस स्टेशनला एक फोन आला. मुलुंडच्या जंगलात कुठे एखादी मारामारी वगैरे झाली आहे काय, अशी चौकशी ठाणा पोलिसांनी केली होती. मुलुंडच्या जंगलात जर एखादी मारामारी झाली असेल तर त्या मारामारीची जागा ठाणे पोलिसांना का हवी आहे हे वाकेटकरांना समजले नाही. तरी त्यांनी जंगलात मारामारी न होता काल दुपारी एका लहान मुलाचा खून झालाय असं फोनवर ठाणा पोलिसांना सांगितलं आणि ते मोठ्या अधीरतेनं पुढचं बोलणं ऐकू लागले. वाकडकरांचं बोलणं ऐकून काल दुपारी जंगलात एका लहान मुलाला 3 माणसं चाकूने मारत होती असं सांगणारी एक बाई आणि एक मुलगा आलाय असं ठाणा पोलिसांनी वाकडकरांना सांगितलं. फोनवरचं हे बोलणं ऐकताच वाकडकर चकित झाले. जंगलात खून झाल्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष खून पाहणारा कोणी आय विटनेस मिळणार नाही अशी त्यांची आरंभी कल्पना होती. परंतु आता एकाऐवजी 2 साक्षीदार ठाणा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेत हे बघून वाकडकर मात्र मनातल्या मनात खुश झाले आणि दोघांना तिथेच थांबायला सांगून त्यांनी मानकरांना ठाण्याला पाठवले. ठाण्याला गेलेले मानकर तासाभराने पुन्हा मुलुंड पोलीस स्टेशनला आले तेव्हा त्यांच्यासोबत 10-12 वर्षाचा एक लहान मुलगा आणि 40च्या आसपासची एक बाई होती. या मुलाचं नाव होतं सीताराम आणि बाईचं नाव होतं सोनूबाई. हा सीताराम सोनूबाईचा मुलगा होता आणि दोघं ठाण्याला पाचपाखाडी विभागात राहायला होते. सोनूबाई आणि सीताराम आदल्या दिवशी दुपारी नेहमीप्रमाणे सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेली होती. याच टेकडीवरून त्या टेकडीवर चालत हे दोघं मायबाप
ही दोघं मायलेक मुलुंड जंगलात यायची आणि सरपण गोळा करून पुन्हा ठाण्याला जायचे. आदल्या दिवशी सरपण गोळा करताना सीताराम आपल्या आईपासून थोडा दूर गेला आणि करवंद तोडण्यासाठी तो करवंदीच्या जाळीपाशी आला. त्याची आई मात्र सरपण गोळा करण्यात मग्न होती. हे सरपण गोळा करताना सोनूबाई जरा दूर गेली. आपली आई आपल्या नजरेच्या बाहेर गेली याची कल्पना सीतारामला नव्हती. तो करवंदीच्या जाळीतून करवंद तोडत होता. सीताराम करवंद तोडत असताना त्याला अचानक कसल्या तरी धडपडीचा आवाज ऐकू आला. या आवाजासरशी सीताराम थोडासा दचकला आणि त्याने करवंदीच्या जाळीतून कानोसा घेतला. सीतारामने बघितलं की एका लहान मुलाला 3 जण मारत आहेत. त्यानं जेव्हा धडपडीचा आवाज ऐकला तेव्हाच त्यानं जाळीतून बाहेर बघितलं होतं. ज्या मुलाला त्या तिघांनी घेरलं होतं त्यातील 2 जण चांगले तरुण होते आणि तिसरा एक जण 14-15 वर्षाचा होता. या तिघांनी त्या लहान मुलाच्या अंगावर झडप घातली आणि क्षणार्धात त्या मुलाला खाली पाडले. तो मुलगा खाली पडताच एकानं त्या मुलाचे दोन्ही पाय घट्ट धरून ठेवले आणि दुसऱ्याने त्याचे दोन्ही हात दाबून धरले. त्या मुलाला असं जखडून ठेवल्यावर तिसऱ्या एका तरुणानं चटकन आपल्या पॅन्टच्या खिशातून धारदार चाकू बाहेर काढला. असहाय्यपणे सुटकेण्याची धडपड करणाऱ्या त्या दुर्दैवी मुलाच्या गळ्यावरून मानेवरून तो सपासप चाकू चालवू लागला. चाकूच्या पहिल्या वारातच त्या मुलानं एक किंकाळी फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु चाकू चालवणाऱ्यानं आपल्या डाव्या हाताच्या पंजानं त्या दुर्दैवी मुलाचे तोंड दाबून धरले होते. चाकूच्या एका वारातच मुलाची हालचाल थंड झाली. मारेकऱ्याच्या अंगात सैतान शिरला होता. त्याने किमान 7-8 वेळा त्या दुर्दैवी मुलाच्या कळ्यावरून चाकू फिरवला होता. एवढा अमानुष कृत्य करूनही त्या खुनी मारेकऱ्याचं समाधान झालं नाही. तो मुलगा आता जिवंत नाही हे खात्री करून घेतल्यावर त्या त्रिकुटानं त्या मुलाचे नाजूक हात आपल्या हाती घेतले आणि चांदीची कडी काढू लागले, परंतु ती त्या मुलाच्या हातात घट्ट बसली होती. ती कडी निघत नाही हे पाहून खुनी मारेकऱ्यांनी त्या मुलाचे नाजूक हात कापले आणि काही वेळाने ते पंजे मनगटापासून अलग करण्यात आले. मनगटापासून दोन्ही पंजे अलग होताच ती कडी निघण्यास कोणती अडचण येणार नव्हती आणि कडी क्षणार्धात बाहेर काढण्यात आली आणि त्या खुनी त्रिकुटानं समाधानाचा सुस्कारा सोडला. हे भयंकर दृश्य सीताराम करवंदीच्या जाळीतून भयभयतून बघत होता. त्यानं आपले दात घट्टपणे रोवून धरले होते आणि करवंदीच्या जाळीच्या फांद्या त्याने आपल्या दोन्ही पंजात घट्ट पकडल्या होत्या. करवंदीच्या जाळीचे काटे सीतारामच्या पंजात शिरले होते आणि त्या पंजातून रक्त व्हायला होते. मुलुंड जंगलात सैतानालाही लाजवेल असं भयंकर कृत्य केल्यानंतर त्या त्रिकुटानं सभोवर पाहून आपल्याला कोणी बघितलं नाही याची खात्री केली, परंतु करवंदीच्या जाळी आणून 2 लहान डोळे आपल्यावर थिरावलेत याची त्यांना कल्पना नव्हती. या प्रकरणात सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी होती की सीताराम या तिघही मारेकऱ्यांना चांगला ओळखत होता. हे जे कोणी मारेकरी होते त्यांची नावं होती विक्रम गोमा पवार, रघुनाथ भिवा पवार आणि चंदू वाळके. ठाण्याला 5 पाखाडी विभागात सीताराम आपल्या आई वडिलांसोबत जिथे राहायचा त्याच परिसरात हे 3 जण राहत होते. विक्रम चोरामाऱ्या करणारा माणूस आहे सीतारामला माहीत होते. तसेच तो ठाण्यात विक्रम कोंबडी चोर म्हणून प्रसिद्ध आहे हे त्याला माहिती होते. बेचर नागावर चाकू चालवण्याचं काम विक्रमने केलं होतं, तर त्याचे हातपाय धरण्याचं काम रघुनाथ आणि चंदूनं केलं होतं. अमानुष कृत्य आटोपल्यावर विक्रम हात साफ करण्यासाठी जरा बाजूला गेला आणि तो नेमका करवंदीच्या जाळीपाशी झाला. इथंच त्याला नेमका सीताराम दिसला. त्याला बघता विक्रम डचकला. त्या विक्रमला पाहताच सीतारामची गाळण उडाली. सीताराम नजरेत पडताच विक्रमने स्वतःला सावरले आणि तिथे पडलेली काडी उचलून त्यानं सीतारामच्या ढोंगण्यावर फटकून मारून तो म्हणाला, तू इथे काय करतोय? चल पळू इथून. सीताराम तिथून जो पळाला तो धावत आपल्या आईपाशी आला. सोनूबाई तिथल्या एका झाडाखाली बसून सीतारामची वाट बघत होती. नेमका त्याच वेळी आपल्या गोठ्यात बसून हामामागाही बेचर नागाची वाट बघत होता. परंतु पुढे आपला मुलगा घरी निघून गेला असावा असं समजून हामामागा आपल्या घरी निघून गेला आणि इथे मात्र सोनूबाई आपल्या मुलाची वाट बघत तिथेच बसली होती.
आपल्या आईजवळ पोहोचता सीतारामनं त्यानं पाहिलेला सर्व प्रकार आईला सांगितला. त्याचं हे बोलणं ऐकता सोनूबाई घाबरली. तिला हे सगळं खरंच वाटत नव्हतं. ती सीताराम बरोबर लपतछपत करवंदीच्या जाळीपाशी आली आणि त्याबरोबर सीतारामने लांबूनच आपल्या आईला बेचरा नागाचा मृतदेह दाखवला. ते भयंकर दृश्य बघून सोनूबाईच्या अंगावर काटा आला. इतक्यात ते तिघही मारेकरी सोनूबाईच्या नजरेस पडले. त्यावेळी आपल्याला विक्रमने बघितलं असावं असा संशय सोनूबाईस आला आणि ती सीतारामसह जीव वाचवण्यासाठी सुसाट धावत सुटली. 40च्या जवळपास पोहोचलेली सोनूबाई जणू काही मृत्यू आपला पाठलाग करतोय आणि आपण धावायचे थांबल्यावर तो आपल्याला झडप घालेल अशा समजुतीनं पिसाट्यासारखी धावत होते. विक्रम, रघुनाथ आणि चंदू आपल्या मागून धावत येत आहेत असा भास त्या दोघांना होत होता. याच खुनी मारेकऱ्यांपासून स्वतःला जीव वाचवण्यासाठी सोनूबाई आणि सीताराम बेफामपणे धावत होते. धावत धावत आपण रस्ता चुकलो याचा भान त्या दोघांना राहिला नाही. इथे मुलुंडला हमामागा जशी आपल्या मुलाची काळजी करत होता तशीच काळजी ठाण्याला सोनूबाईचा नवरा करत होता. दुपारी सरपण आणण्यासाठी घरातून बाहेर पडलेली आपली बायको आणि मुलगा कुठे गेले ते समजेनासं झालं होतं. पुढे पुढे जसा अंधार वाढू लागला तसा सोनूबाईचा नवरा हैराण झाला आणि त्याने रात्री 8च्या सुमारास ठाणा पोलीस स्टेशनला येऊन आपली बायको आणि मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. सोनूबाईच्या नवऱ्यानं तक्रार नोंदवली आणि तो आपल्या घरी परतला. त्या रात्री त्याला धडपणे झोप लागत नव्हते. दिवस उजाडता भल्या सकाळी सोनूबाई आणि सीताराम आपल्या घरी परतले होते. आदल्या दिवशी दुपारी मुलुंड जंगलात घडलेला तो भयंकर प्रकार पाहून सोनूबाई आणि सीताराम जे पळाले ते धावत धावत रस्ता चुकून थेट मालाडला टेकडीवर आले. इथे आल्यावर आपण रस्ता चुकलो असल्याची जाणीव सोनूबाईला झाली. मालाड टेकडी ते बोरवली टेकडी आणि बोरवली ते ठाणा हा संबंध प्रवास रात्रभर करून सोनूबाई दुसऱ्या दिवशी सकाळी ठाण्याला आली होती. मृत्यूची जाणीव किती भयंकर असते याचं हे बोलकं उदाहरण होतं. सोनूबाईने घडलेला सारा प्रकार जेव्हा नवऱ्याला सांगितला तेव्हा नवरा गोंधळला. सोनूबाईप्रमाणे त्यालाही विक्रम आणि रघुनाथची भीती वाटू लागली. म्हणून तो बायको मुलासह तडक ठाणा पोलीस स्टेशनला येऊन हजर झाला. पोलीस स्टेशनात सोनूबाईची हकीकत सांगून ठाणा पोलिसांनी मुलुंड पोलीस स्टेशनला फोन केला आणि मग पुढचे धागे व्यवस्थित जुळून पोलिसांच्या तपास कामाला वेग लागला. सोनूबाईचं बोलणं ऐकताच वाकडकर मानकर समजून चुकले की हे विक्रम, रघुनाथ आणि चंदूचं कृत्य आहे. त्यांच्या सुदैवानं त्यांना प्रत्यक्ष गुन्हा पाहणारे 2 साक्षीदार सापडले होते. या तिघांना पकडण्यासाठी ठाणा पोलिसांची मदत घेणं आवश्यक होतं. विक्रम ज्या अर्थी वाटमारी करतो त्या अर्थी तो ठाणा पोलिसांच्या माहितीचा असणार याची खात्री वाकडकर आणि मानकरांना होती. त्यांनी ताबडतोब ठाणा पोलीस स्टेशन गाठलं. ठाणा पोलीस स्टेशनचे जमादार बंडू शिंदे यांनी मुंबई पोलिसांना बरीच मदत केली. ते स्वतः विक्रम, रघुनाथला चांगले ओळखत होते. स्वतः शिंदेंनी यांना त्या कारणास्तव विक्रमला अनेकदा उचलले होते. विक्रमचे सर्व धंदे आणि त्याची व्यसने शिंदेंना माहीत होती. विक्रम आणि रघुनाथ आपल्याला कुठे मिळतील याची पूर्ण कल्पना त्यांना होती. त्यांनी ताबडतोब मुंबई पोलिसांसह ठाण्यातील एक दारू अड्डा गाठला. हे ठिकाण विक्रम आणि रघुनाथचं आवडतं होतं. इथे आपल्याला दोघे नक्की सापडतील याची खात्री शिंदेंना होती, पण फक्त त्यांना त्यावेळी रघुनाथच सापडला. बेचरा नागाच्या खुनानंतर विक्रम कुठेतरी फरारी झाला होता. रघुनाथला जेव्हा अटक केली तेव्हा त्याच्या शर्टावर रक्ताचे डाग आढळले. त्यांना वाकडकर मानकरांनी तिथल्या तिथे रघुनाथला व्यवस्थित धारेवर धरल्यावर त्यानं ठाण्यातील पोखराज जैन या मारवाड्याच्या पेढीवर चांदीची कडी विकली होती ती दाखवली. पोखराज जैनच्या पेढीवरून पंचासमक्ष पंचनामा करून मानकरांनी ही कडी ताब्यात घेतली आणि पोखराज जैनचा जबाब घेतला. आपल्याला ही कडी विक्रम आणि रघुनाथनं विकली असल्याचं कबुली पोखराज जैनने दिली. रघुनाथला मुलुंड पोलीस स्टेशनवर आणताच विक्रमच्या सांगण्यावरून आपण हा गुन्हा केला हे वाकडकर आणि मानकरांपुढे त्यांनी कबूल केले. दुसऱ्या दिवशी ठाण्याच्या शिंदे जमादारांच्या हाती अचानकपणे चंदू लागला. शिंदे बाजारातून फेरफटका मारत असताना अचानक समोरून चंदू त्यांच्या पुढे आला. रघुनाथला पोलिसांनी पकडले याची त्यांना माहिती नव्हती.
शिंदेनी त्याची रवानगी त्याच दिवशी मुलुंड पोलीस स्टेशनला केली. चंदूला मुलुंडला आणण्यापूर्वी मानकरांनी आणखीन एका मारवाड्याचं स्टेटमेंट घेतलं होतं. या मारवाड्याचं नाव होतं दमालाल नरोत्तम दास. याच दमालालनं बेचार नागाची ही कडी बनवलेली होती. ही कडी जेव्हा मानकरांनी त्यांना दाखवली तेव्हा दमालालनं आपणच ही कडी बनवल्याचं मानकरांना सांगितलं. या गुन्ह्याचा प्रमुख आरोपी विक्रम कुठेतरी फरारी झाला होता. शिवाय तो नेहमी आपल्या वस्तीवर परतत होता असं नाही. तरी वाकडकरांनी त्याच्या घरावर नजर ठेवण्यासाठी काही लोकांची नेमणूक केली होती. बेचर नागाच्या खुनाच्या 5व्या दिवशी वाकडकरांना बातमी मिळाली की विक्रम वस्तीवर आलेला आहे. ही बातमी मिळताच वाकडकर मानकर आपल्या पार्टीसह पोचले आणि विक्रमच्या झोपडीला वेढा घातला. विक्रमला पोलिसांची चाहूल लागली आणि झोपडीच्या मागच्या दारानं विक्रम विजेच्या वेगानं बाहेर सटकला आणि काळोखात सैरावैरा धावू लागला. त्याला ही कल्पना नव्हती की आपली झोपडी वेढण्यात आली आहे. काळोखातून धावता धावता विक्रम जो आढळला तो एका पोलीस शिपाईच्या अंगावरच. विक्रम पाठच्या दारानं बाहेर पडता शिपाई सावध झाला होता आणि जेव्हा तो या शिपायाच्या अंगावर आदळला तेव्हा त्यानं त्याला जागीच जाम करून टाकलं आणि विक्रम पोलिसांच्या ताब्यात आला. विक्रम हाती सापडल्यानंतर त्याने काही लपवाछपी केली नाही, कारण तसं करण्यात काय अर्थ नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रम पोलीस पार्टीला घेऊन जंगलात आला आणि त्या जंगलात एका ठिकाणी पुरून ठेवलेला चाकू त्यानं पोलिसांना दिला. पुढे या तिघांविरुद्ध मुलुंड कोर्टात खटला दाखल करण्यात आला. सेशन्स कोर्टात विक्रम आणि रघुनाथ दोषी ठरले आणि विक्रमला फाशी आणि रघुनाथला जन्मठेप अशी शिक्षा दिली. चंदू मात्र कायद्याच्या नजरेने अज्ञान ठरला. त्याचं वय लहान असल्यामुळे त्याची रवानगी तो सज्ञान होईपर्यंत डोंगरी जेल मध्ये केली. आपल्या शिक्षेविरुद्ध विक्रम आणि रघुनाथनं हायकोर्टात अपील केली, पण तिथे त्यांचं अपील फेटाळून लावलं आणि या दोघांच्या शिक्षा कायम करण्यात आल्या. अचानक उद्भवलेल्या चांदीच्या कड्यांच्या मोहावरून एक निष्पाप जीव विनाकारण मारण्यात आला होता. विक्रमने ज्या चांदीच्या कड्यांसाठी बेचरनागचा अमानुषपणे खून केला, ती कडी त्यानं पोखराज जैन मारवाड्याला किती रुपयांना विकली असावी याची कल्पना आहे तुम्हाला? पोखराज मारवाड्याला ही दोन्ही कडी विक्रमने 16 रुपयांना विकली होती. फक्त 16 रुपये. ही रक्कम एका निष्पाप जीवाची किंमत होऊ शकते. धन्यवाद श्रोते हो.